अगोदरही मी एका माझ्या व्हिडिओत सांगितलं होतं की मला जेव्हा जेव्हा अर्जंट केकच्या ऑर्डर्स येतात तेव्हा माझ्यासोबत काही ना काही प्रॉब्लेम्स येतातच। इथे तुम्ही पाहत असाल तर मी 2 वेगवेगळे भाग अशा प्रकारे अटॅच करत आहे। ही होती अर्जंट ऑर्डर आणि या केकसाठी फक्त 1.5 तास होता माझ्याकडे। मग काय पटापट असा केक स्पॉन्ज बेक केला, पण झालं असं की त्या केक स्पॉन्जला मी अजिबातच थंड करायला ठेवला नाही। लगेचच त्या स्पॉन्जचे 3 लेअर कट करताना त्यातील एका लेअरचे असे 2 भाग झाले, म्हणजे तो लेअर एक ब्रेक झाला। तरी सुद्धा त्या ब्रेक झालेल्या लेअरला आपण दोन्ही भाग व्यवस्थित असं अटॅच केलेला आहे। तुम्ही पाहिला असाल तर ते ओळखू सुद्धा येत नाहीये की तो भाग तुटलेला होता। असो हा प्रॉब्लेम तर मी लगेचच सॉल्व्ह केला, पण आता झाली माझ्या हातून दुसरी चूक। आता चॉकलेट केक म्हटलं की सगळ्यात अगोदर चॉकलेट गनाशे अगदी इम्पॉर्टंट असतं। तशाच घाईगडबडीत चॉकलेट गनाशे बनवायला घेतलं, पण माझ्या हातून चॉकलेटमध्ये जरा क्रीम जास्त पडली आणि थोडंसं पातळ झालं चॉकलेट गनाश। मी चॉकलेट ड्रिपिंग करताना तर तुम्हाला परफेक्टली दिसलंच असेल की मी अगदी व्यवस्थित असं टाकलेलं होतं ड्रिपिंग, पण तेच ड्रिपिंग खाली आल्यानंतर एकमेकांमध्ये मिक्स होऊन जात होती गनाश पातळ झाल्यामुळे। नशीब की जे चिटकलेले 2-4 ड्रॉप्स होते ते बॅक साईडला होते म्हणून तेवढं ओळखू आलं नाही, नाही तर नक्कीच आपल्या केकचा थोडा तरी लुक खराब झाला असता। चला मग व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओत। बाय बाय।